Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाला आहे. नायसा गेली आहे स्कूल मध्ये, रचना किचन मध्ये मी चाललोय आता हॉस्पिटलला. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. Morning. Good morning. The normal day started. आज काय स्पेशल टिफिन मध्ये? आज आहे काकीची भाजी आणि वांगा. दोन भाजी देते. थोडं म्हणजे ते जास्त नको. चलो लेट झालेली. बाय. सो वाजले आहेत 12. सनी गेला, जसं की तुम्ही पाहिलं. आई सुद्धा बाहेर गेल्या आहे. जेवण वगैरे सगळं माझं झालेलं आहे. नायसा आता थोड्याच वेळात येईल आणि पाऊस जो आहे तो आत्ता कुठे जाऊन थांबलाय, नाही तर सकाळपासून पडतच होता. एनिवेज, सो कपडे काय आहेत ते मला सुकवायचे आहेत. सो येस, तुम्हाला सुद्धा त्या प्रोडक्टबद्दल मला सांगायचं आहे. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यांचे घर लहान असतात किंवा ज्यांच्या घरात बिलकुल सुद्धा व्हेंटिलेशन नसतं. आता जर तुम्ही पाहिलं ना, आमच्याकडे बिलकुल सुद्धा बाल्कनी नाही आहे. हे जे विंडोज आहेत तेच आहे. ड्राइंग एरिया आहे, पण त्या ड्राइंग एरियामध्ये जेव्हा समर असतं तेव्हा इझिली क्लोथ्स आहेत ते ड्राय होऊन जातात. पण पावसाळ्यात ते खूपच हेक्टिक होऊन जातं. अजिबात 2-2 दिवसांपर्यंत कपडे जे आहेत ते सुकत नाही अनटिल अँड अनलेस आपण त्यांना पूर्ण सोफ्यावर किंवा चेअर्सवर टाकत नाही आणि पूर्ण रात्रभर जोपर्यंत तो फॅन चालू नाही राहत. बट कधी कधी असं पण होतं की कपडे नाही सुकत एवढं सुद्धा करून. तर प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा नायसाचा युनिफॉर्म असतो आणि नायसाचा जो युनिफॉर्म आहे ना तो पोलोवाले तुम्हाला माहिती आहे, तो जो मटेरियल असतो तो इमिडिएटली आणि लगेच असा सुकत नाही जरी तुम्ही त्याला फॅनच्या खाली ठेवलं तरी. सो पावसाळ्यात आम्हाला हा खूप इश्यू होतो. 2-2 दिवसांपर्यंत जे पोलो टी शर्ट्स असतात किंवा जीन्स असतात हे अजिबात सुकत नाही. माझ्याकडे एक आता असा प्रोडक्ट आहे ज्यात मी माझे जे क्लोथ आहे ते ड्राय करू शकते. सो इंट्रोड्युसिंग अगारोचा रिगल पोर्टेबल क्लोथ ड्रायर, परफेक्ट सोल्युशन फॉर युअर इंडोर ड्राइंग नीड्स, स्पेशली इन मन्सून. सो त्यांनी जे आपल्याला स्टिक ऑन करण्यासाठी दिलेलं आहे, ज्याच्यावरती आपल्याला ती मशीन आपण लावू शकतो, ते मी इथे लावलेली आहे. आणि जर तुम्हाला हे नसेल लावायचं तर तुम्ही प्रॉपरली त्याला ड्रिल करून स्क्रू वगैरे लावून तसं सुद्धा करू शकता. बट ह्याच्यावर सुद्धा ते व्यवस्थित राहतं. प्लस जर हे नसेल लावायचं तर ह्याच्यावरती जे दिलंय हे असं सुद्धा तुम्ही त्याला हँग करू शकता. जर तुमचं रॉड असेल तुमच्याकडे किंवा कोणती अशी प्रॉपर स्पेस असेल जडवाली, ज्याच्यावरनं ते फिक्स्ड वाली जी स्पेस असेल त्याच्यावरती सुद्धा ते तुम्ही हँग करू शकता. पण आता हे मी इथे लावतीये. सो ह्याला काही असं असेंबल करायची वगैरे गरज नाहीये. फक्त तुम्हाला इथे ते हँग करायचंय आणि एक प्रॉपर अशी मोठीशी अशी त्यांनी वायर दिलेली आहे, त्याला फक्त प्लग करायचंय अँड देन स्टार्ट युजिंग इट. आणि इथे आहे ती बॅग. सो यू कॅन सी दिस बॅग. त्याला एक असं प्रॉपर एक झिप आहे. सो दिस इज वेअर वी हॅव टू हँग अवर क्लोथ. आणि तुम्ही बघू शकता एवढी मोठी आहे ती बॅग. प्लस ही जी बॅग आहे तुम्ही ह्याला रिमूव्ह सुद्धा करू शकतात, पण ह्या बॅगला ना इकडे वरती हुक्स आहेत. सो बॅग हुक असलेली जी बॅग आहे त्याला तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवू शकत. ह्याला तुम्ही हाताने वॉश करा आणि मग त्यानंतर ह्याला. सो ही जी मशीन आहे ती 103 लिटरची आहे आणि एका वेळेस अप टू 9 कपडे तुम्ही वाळवू शकतात. कॉटन, लिनियन, सिल्क, युनिफॉर्म सगळं ड्राइंग एकदम इझिली होऊन जातं. जसं मी दाखवलं हँगर स्लॉट्स 9 आहेत. फक्त वुडन किंवा स्टील हँगर्सचाच वापर करू शकतात. ते शेवटी कपड्यांच्या प्रकारावर कपड्यांची संख्या डिपेंड होऊ शकते की तुम्ही त्यात किती लावायला पाहिजे. जर खूप जाड कपडे वगैरे असतील आणि जर जागा तेवढी कमी असेल देन थोडेसे कमी लावा कपडे. हे जे कंट्रोल्स आहेत हे सुपर सिंपल आहेत, ते मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतेच. बट सर्वात आधी आपण जे कपडे आहेत ते ह्यात लावून घेऊया.
सो बघा, हे आहेत ओले कपडे आणि हे आहे नायसाचा युनिफॉर्म. सो एवढे कपडे ठेवून सुद्धा खाली एवढी स्पेस राहते, म्हणजे आपण आपले मोठे गाऊन किंवा काही असेल ते सुद्धा आपण इझिली ह्यात वाळवू शकतो. आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे कपडे जे आहेत ते असे प्रॉपरली राहत नाहीयेत, असे दुमडत आहेत आतमध्ये, तर तुम्ही ह्याला असं एक्सपांड सुद्धा करू शकतात. सो बेसिकली इट इज एक्सपांडेबल. कंट्रोल्स आहेत ते खूप सिंपल आहे. फर्स्ट बटन आहे हा UV लाईट आहे, जो हेल्प करतो बॅक्टेरिया मारण्यासाठी. त्याच्यानंतर हा जो सेकंड बटन आहे हा पॉवर आणि स्पीड बटन आहे, म्हणजे लॉंग प्रेस केल्यावर ऑन होतो. तर आता हळूहळू असं थोडंसं फुगत चाललंय. प्रत्येकदा जर तुम्ही ह्याला प्रेस केलं तर हे स्पीड 2 वर जातं. प्रेस केल्यावर हे बंद होतं. आता आपल्याला हे ऑनच ठेवायचंय. दिस इज अ प्रेस बटन. सेकंड आहे म्हणजे दिस इज बेसिकली अ पॉवर बटन आणि स्पीड बटन. आणि थर्ड बटन जो दिला आहे तो टायमरचा आहे, म्हणजे 1 आवर 2 आवर 4 आवर असं तुम्ही इथे सेट करू शकतात. आणि 6th आवरला हा ऑटो शट ऑफ होतो. सो 360 डिग्री हॉट एअर सर्क्युलेशन आहे. कपडे किंवा युनिफॉर्म लवकरात लवकर वाळतात आणि फॅब्रिक सुद्धा जो आहे तो सुरक्षित राहतो. शॉक ॲब्झॉर्बिंग आणि नॉईस रिडक्शन टेक्नॉलॉजीमुळे मशीन सुपर क्वाईट आहे, त्यामुळे झोपेवर काहीही परिणाम नाही होत. मशीन बंद केलेली आहे. जस्ट लुक ॲट दिस. पूर्णपणे हे ड्राय झालेले आहे आणि काम झाल्यावर तुम्ही याला खूप इझिली फोल्ड करू शकतात. जसं ते तुम्ही पाहिलं, जसं आपण उघडलं तसंच त्याच पद्धतीने त्याला बंद करा. आणि कॉम्पॅक्ट असल्यामुळे ते कोणत्याही कॉर्नरला तुम्ही ठेवू शकतात. सो वेदर इट्स फॉर स्कूल युनिफॉर्म टुमॉरो किंवा रोजच्या ओल्या कपड्यांसाठी अगारो रिगल पोर्टेबल क्लोथ ड्रायर इज अ मस्ट हॅव फॉर एव्हरी होम. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की त्याला एकदा चेक करा आणि पावसाळ्यात कपडे वाळवण्याचा टेन्शन नाहीसा करा. आणि लास्टला अशा पद्धतीने त्याची जी वायर आहे तुम्ही प्रॉपरली ऑर्गनाइज करून ठेवू शकतात. बाजूला त्यांनी 2 हुक्स दिलेले आहेत, तिथे ते फक्त लावा, म्हणजे एकदम व्यवस्थित तुमची जी मशीन आहे ती राहील. 7 वाजले आहेत 3:30 आणि आम्ही निघालो आहोत CSTला जायला. सो मी नायसू आणि स्वीटीताई आणि वंशू. सो आम्ही चाललो आहोत ट्रेननी ना. मजा येणार आहे तुला ट्रेननी? नाही मजा नाही ना ट्रेननी? तुला ट्रेन नाही आवडत आहे ना? दादा एक्साइटेड आहेस? कशासाठी एक्साइटेड आहे? शॉपिंग साठी का ट्रेन साठी मला सांग. हा ट्रेन साठी. चल खोटारडा. एकदम पुढच्या याच्यात जाऊ. तिकडनं आपल्याला सबवे मधनं खाली इझिली पडेल तेवढं, मग तिथे वॉकिंग नको. बॅक साइड नाही चाललो, फ्रंट आहे बघ, ह्या साइड टुवर्ड्स दिस ना. सो दिस इज द बेस्ट वे टू कीप युअर किड्स अवे फ्रॉम मोबाईल. हे चांगलं आहे, पण हे आपल्यासाठी पण चांगलं आहे, कारण नॉट नेसेसरी की आपल्याला सगळेच माहिती आहे. दाखव तुझी कोणती आहे? मला कोणाचं वाचायचं आहे माहिती? ओ माय गॉड, निघालं ते. सो ही आहे आमच्या ट्रेनची शॉपिंग. हे तू काय घेतला? दाखव. अगं पण दिसतच नाही. हे छान मिळालं बघ. हे
दाखवते. ऍक्च्युली ते आपल्याला लागतात, सोन्याच्या ह्याला पण लागतात. बटन्स आहेत. दाखव दाखव दाखव. एक मिनिट पण दिसतच नाही. तू इकडे देतेस का माझ्या हातात? अगं हलतीये ट्रेन. नाही क्यूटशी नथ आणि ही पण एक नथ. किती घालणार आहे माहित नाही. किती घालणार आहेस? हा हरवला तर तो घालणार, पण त्या दोघांमधनं एक तरी घालायला पाहिजे ना. झालं, चला. काय बोलते काय कळत नाही. माय फादर इज अ डॉक्टर, माय मदर इज अ ब्लॉगर, माय सिस्टर इज अ डान्सर, माय ब्रदर इज अ बॉक्सर. आम्ही पोचलो आहोत रे रोडला. फायनली आम्ही पोचलो. आम्ही निघालो स्टेशनवरनं चाली करत दादाच्या शॉपिंगला. दादा एक्साइटेड आहे शॉपिंगसाठी. तुला नाही नायसाला घे विदाउट आईस. स्वीटी ताई पूर्ण पिशील का ग्लास? नाही हाफ घे, हाफ. हा हाफ घ्या, हाफ. नहीं सूप. दादा के पास पैसा है. ओह माय गॉड, आज दादा पार्टी दे रहा है. 50 ही निकले रे. ऐसा इज इट गुड? हाँ पी. हे मस्त आहे, गोड आहे, गोड गोड. दादा पण कसा फास्ट फास्ट पितोय. नाहीसा नखरे करताय. नाहीसाला आवडले. वाव दादा बघ बघ, फर्स्ट आली. आतू फर्स्ट आली. पी पी लवकर, पी फास्ट फास्ट. आवडलं? दे दादाला, दे. दादा घ्या, पी रे. पी सुटी दे. मुची बता मुची. चाललंय ना. हा सगळ्यांना उठवलंय. नाही ग आले दादा. नाही सो जे पूर्ण क्रॉफर्ड मार्केट पहिले भरलेलं असायचं आता सगळा रिकामा झालाय. सगळे स्टोर्स मध्ये गेलेत आतमध्ये. हा सो रस्त्यावर आता कोण नाहीये त्यामुळे मस्त चालता येत आहे. पण ते स्ट्रीटवालं पण नाही, ती स्ट्रीटवाला स्टोर मजा यायची ना त्यांच्यात. आता मजा नाही येते. पण ठीक आहे. आपण कुठे चाललो बाय द वे?
आपल्याला काही जास्त घ्यायचं नाहीये. सो मी आणि स्वीटीताई आम्ही दोघं सुद्धा वेगवेगळे झालो. स्वीटीताई गेली वंशूला घेऊन आणि मी आली नायसाला घेऊन. नायसाला मी रेनेचं लिप ग्लॉस घेतलाय. का म्हणजे माझ्याकडे लिप ग्लॉस आहे पण मी सगळी हारवले ना. तिला लिप पण हे कधीतरी ओकेजनली लावायचं. दिस इज नॉट रेने. हे काहीतरी कोरियनचं आहे जे चॉकलेट फॉर्ममध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्याचं पिगमेंटेशन खूप चांगलं आहे. लाईटली ते हे होतं आहे. जास्त नाही लावायचं नायसू. हे फक्त स्कूलमध्ये जेव्हा आपलं असतं ना प्रोग्राम वगैरे तेव्हाच लावायचं कारण आपण लिपस्टिक नाही लावत. आणि रेनेचं दाखव. हे नायसाकडे आधी पण होतं आणि हे खूप सेफ आहे. खरंच सेफ आहे. हे दिसतं असं पिंक शेडमध्ये पण ते ग्लॉसच आहे. दिसलं. आणि मग मॅडमला भूक लागली म्हणून आम्ही आलो आहोत बादशाहमध्ये. मी डोसा खाणार आहे आणि स्वीटीताईला बोलवलं पण स्वीटीताई बोलते की त्याचा अजून थोडीशी होऊन दे शॉपिंग. मग ती आणि सनी निघालाय हॉस्पिटलमधनं आता आईची. आणि मी पण हा ग्लॉस घेतलाय. मला आवडलं. हे ब्युटी सेंटरमधनं घेतलंय. 120ला हे 2 लिप ग्लॉस भेटले. हा ब्ल्यू वाला आणि हा वाला. आणि दिस इज फॉर 289 रुपीज. हा जो आहे ह्याची ॲक्च्युअल कॉस्ट अराउंड 350 आहे. बट इथे जेव्हा तुम्ही याल तर तुम्हाला 14% डिस्काउंट मिळतो. आणि खूप लोक मला विचारतात मी कोणतं कॉम्पॅक्ट यूज करते. सो हा मी कॉम्पॅक्ट यूज करते लॅक्मेचा सन एक्सपर्ट. हा मी यूज करते. हा माझ्या स्किनला एक्झॅक्ट एकदम व्यवस्थित बसतो. ह्याची पण कॉस्ट 325 आहे तर 280 रुपीजला मिळाले. पफा मार्केटच्या ब्युटी सेंटरला कधी आला तर तुम्हाला 14% डिस्काउंट मिळतं. डिपेंड्स. ते डिस्काउंट्स चेंज होत राहतात. सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांच्याकडे. ह्या सेंटर हे बघा इकडे गेलं नायसा लगेच दाखवते तुम्हाला. माझं आहे. मला बॉटल घेतली माझी हरवली. तिला आवडतं पिंक कलर पण तिला पिंक कलर आवडतं. आम्हाला दोघांना ब्राऊन वाला चॉकलेट ब्राऊन वाला आईस्क्रीम आवडतं ना. काय बोलते. तिकडूनच घेतलं आम्ही ना ते लिप बाम. सो ही जी बॉटल आहे मला 50 रुपीजला मिळाली. तुम्हाला कशी मला माहित नाही. ह्याची कॉस्ट कदाचित वेगळी पण असू शकते. दाखव. वाव. पण ती माझी आहे तुझीच आहे. नायसू हे खाशील ना बाबू. बघा हे बघा आजच्यासाठीचा रोज रोज नाही. नायसा फक्त हेच खाते बाहेर आल्यावर. नायसू एकदा हे खा ना. टेस्ट कर ना. माझं मन राखण्यासाठी म्हणेन की खूप छान आहे. बघा छान आहे ना. आता अजून एक बाईट घे. नाही लाबू नाही. लाबू घ्यायचं पण नाही. झाली दादाची शॉपिंग झाली का. जोरात झाली दादा. खुश का दादा. फ्रॉम दी हॉस्पिटल मी चाललोय आता रचना आणि यांना जॉईन करत आहे. मी आलोय CST ला आणि पुढे काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो स्टे ट्यून्ड. सो फायनली मी पोचलो आणि यांना जॉईन करत आहे. इनफॅक्ट ते मला आता जॉईन करणार आहे कारण शॉपिंग झाली. सध्याची भरपूर शॉपिंग झाली होती. एवढी शॉपिंग झाली. माय गॉड. किती शॉपिंग केली. आणि ट्रेन मध्ये गेलं. कसं वाटलं. मज्जा आली. कसं होता एक्सपिरियन्स ट्रेन मधून. खूप दिवसानंतर आय गेस.
झाली शॉपिंग. किती शॉपिंग. पाऊस पण लागला बघ. पाऊस आला आता. जरा बस. शॉपिंग काय नाही जास्त. मी काय घेतलंय, काय रे घेतलं राहायचो आपण. ग्लॉज घेतला मी. किचनच जास्त सामान. आणि स्वीटीने डस्टबिन बॅग्स वगैरे. ही पण स्टेशनरी आणि सासूबाईंसाठी साडी. हो का. मार्केटला गेलो आणि मज्जा नाही आली. सगळं उचललं. काहीच नाही. म्हणजे जे आहे म्हणजे आपण एंटर करतो आणि ते असं हे घेऊ का ते घेऊ का असं काहीच नव्हतं. ना क्लिप्स, ना ते छोटे छोटे स्टेशनरी, ना ते काय आणि एक्सपेन्सिव्ह किचनचे आयटम्स पण काय नाही. जे आहे ते सगळं स्टोर मध्ये आणि कायच्या काय कॉस्ट न परवडणार. मी नुसतं माझं नुसतं जा हे झालं. कपडे पण 700-800 रुपीज हे वरतच नव्हते वाटतं. त्यापेक्षा मग आपण मॉलमध्ये जाऊन नसते घेतले. सो मी गेलो CST ला. यांना पिक प्लॅन केलं ऍक्च्युअली तोच होता की आपण आणि शॉपिंग आलो अतल सेतूवरून सीवूड्स वरून डायरेक्ट आमचं पिक अँड ड्रॉप सर्व्हिस. पिक अँड ड्रॉप सर्व्हिस साठी मला बोलवलं खास. असं काही नाहीये. असं काय नाही. आम्ही बोललो असतो तू पण कर, पण काहीच नव्हतं. नव्हतं. फर्स्ट टाइम हिला बोलली चल. नाहीतर मी असं होते थांब जरा अजून बघू अजून तू ये. तुझं फोन येण्याच्या आधी मी आणि नाहीसा अशीच रस्त्यावर उभे दोघं एकमेकींना बघतो. करायलाच नव्हतं. तरी माझा काही प्लॅनच नव्हता. माझे खूप प्लॅन होते काय काय द्यायचं. काहीच नाही ना. मजा नाही. थँक्यू. ये दादा. रक्षाबंधनचं काय रक्षाबंधनला नेमकी स्वीटी ताईचे प्लॅन्स. मला सुट्टी पण नाही. मग आदल्या दिवशी करायचं का? हे असं नसतं. सुट्टी नाही म्हणजे तो 11 वाजेपर्यंत हे बघायचं का मुहूर्त वगैरे. असं काय रक्षाबंधनला माझ्या घरी पण पाहुणे चालू असतात. गेस्ट चालू. एक तर यू कॅन डू वन थिंग. यू कॅन गो मॉर्निंग में. हा मग तू माझ्याकडेच आहे ना. मी किती फिरणार. मॉर्निंगला एक तर जाईल. तसं पण नाईसाला पण बांधायचंच आहे ना. नाहीसा नाहीसा शाळेला सुट्टी असते ना. मग एक काम कर ना. तुम्ही ब्रेकफास्टला इथंच या. तिथं पण मला कशाला मी पण तू सकाळी असं जाईल. मी काय येईल. मला नाही. माझा ब्रेकफास्ट माझ्या भावंडांकडे. मग तू ये इकडेच. मग नायसाला घेऊन जातो सनी. मग आता दादाचं पण बघते. मग सकाळी काय ते काय पाहिजे ब्रेकफास्टला. मेंदू वडे. ठीक आहे. ते काय खाण्याशी मतलब. तुझे असे मधीवाले बिलचं त्यात वरतून पीठ टाकायचं. वरतून फक्त प्रेस करायचं. खालून ते होल काढून पडतं खाली. मला लिंक पाठव ना. मी लिंक कशाला. घरी आहे ना तो पाठवते ना मी. पण इन केस फ्युचर पण लागेल. बाबा दादा आता तो ठेवला. आता दादा जेवणार. जेवल्यावर नाही भूक लागली. घरी काय केलं. काय खाऊ आई. मी पण आणि काय खाऊ मग. भाजी आहे ना शिजलं. सेन्सिबल गोष्टी बोलतात. सेन्सिबल. असं वेगळं बनवू शकतात का बेबीसाठी. हा म्हणजे वेगळं. बॉटल नाही आणली बाबू तू. छान आहे टेस्ट. ऑलिव्स घरी पण करते ना. मग व्हाईट सॉस मध्ये काय टाकते तुम्ही. ग्रीक योगर्ट सेम टेस्ट आहे.
पण वंशला पण असंच देते, पण ह्याच्या बदली मी 2 पोटॅटो टाकते. तपान ना काय होतं. आणि स्विगीवर येतो. त्या दिवशी मी मागवलं वी ट्राय 9 रुपीजला. हा असंच एक बोल एवढं लागत होतं. एवढंच होतं हा ना सनी, एवढंच होतं ना. छान होतं ते पण. त्याला सांग एक बसते बस सांग मेन त्यात सगळं जे आपण घरी. सो आमचा मूवीचा प्लॅन होता तो कॅन्सल केला. सय्यारा आमचा नाही, फक्त सनीचाच प्लॅन होता. सय्यारा एवढी सय्यारा बसली. सय्यारा बघायचा आहे. काय एवढी हाईट आहे. आपले लव्ह स्टोरी आहेत. गँगस्टर सारखे बोलतात. घरचेच आपले लव्ह स्टोरी आहेत त्या बघा. गँगस्टर आशिकी सारखा. लिंकिंगमुळे किती सोपं झालं पण सगळं. पण पैसे पण त्याच्यामुळे किती जातात. हे पाहिजे ते पाहिजे. पण तुमचं कमी जातात, आमचं जास्त जात असते. कसं आहे अँड्रॉइडवर जी गोष्ट दिसल्या ना ती तिथे 35 रुपयाला आहे. म्हणजे आयफोनवर. असं का नेक्स्ट ट्रिप छोटी बोलतो. पण तुमचं उदाहरण मेघालय आमचं होतं ड्रीम डेस्टिनेशन. नॉट ड्रीम डेस्टिनेशन, इंडियामध्ये फिरण्यासारखं. मेघालय ना अरुणाचल प्रदेश. व्हॉट इज स्पेशालिटी काय. मला तिथे जायचे ते सफारी ॲनिमल सफारी करायची. ताडोबा नागपूर. तिकडे जाऊया. येशील तू. फ्लाईटनी जायचं आपण नागपूर, कारण ट्रेननी एवढा वेळ नाही आपल्याला. पण तिथे एन्जॉय करण्यासाठी बघण्यासाठी मोस्टली दिसतात तिथे Wildlife. टायगर्स. पण तरी किती एक्सपेन्सिव्ह विथ फ्लाईट आणि हे. चांगली ट्रेन्स आहेत नाही. ट्रेन्सनी पण फक्त तुला तेवढा दिवस. नागपूर जवळ नाही आहे, नागपूर लांब आहे. ते कारनी नाही. कारने पण आता समुद्र म्हणजे असे लिव्ह लर्न एज्युकेशनल जास्त टिप्स पॅरेंट्स आणि रक्षाबंधन म्हणजे कधीच बोलते, उद्याचा बोलते. मोबाईल मारून झालेत ना, मग आता आम्हाला मारतोय. मला म्हणत तुला मी रील सांगत होते ना मला तू एवढा वेळ त्याच्यावरच बसली आहे कारण तुला कळलंच नाही. देवा. पण एक इन्फ्लुएन्सर असेल तरच होणार. खुश करणारा असेल तरच करत होतं नाही तर त्याचं काम नाही. आता घरचे बोलतील कशाला का आता ते 3 दिवस नव्हती तिची स्किन स्टाईल तिचं लग्न आहे. 3 दिवस मी एक्सपिरियन्सच नाही केली. ती असते तर मला ती पाठी असते मग पाहून तास इतकं असतो. अरे सनीचं हे संध्याकाळी बॅडमिंटन वगैरे खाली खेळायला सनी येतो 7ला. त्यानंतर मी खुश होते हिचा एक अभ्यास. हॅड अ ग्रेट टाइम. नाईसर झोपली झोपली का बिचारी, कधीची झोपली. हा बॅक टू होम. सगळ्यांना गुड नाईट विश कर. मस्त काळजी घ्या, छान छान जगा, स्माइल करत राहा. बाय बाय. Live, laugh and love.